नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या महासंगम या भागामध्ये आता मात्र कल्पनाला अगदी रूममध्ये आल्यानंतर खूप एकटं वाटत असतं। ती खूप विचार करत असते, कारण तिने आता सायली आणि तन्वी ह्या दोघींवर विश्वास ठेवून त्या दोघींनी तिचा विश्वासघात केलेला आहे असे तिला वाटत असते। म्हणून ती प्रतापला म्हणते की आता नक्की या घरात इतके पाहुणे आलेले आहेत, परंतु कुणावर विश्वास ठेवू आणि कुणावर नको असे आता विचार करण्याची वेळ माझ्यावर आलेली आहे। जर मी कलावर विश्वास ठेवला तर तिने माझा विश्वासघात केला तर काय करायचं? कलाला मी जर प्रेमाने खाऊ पिऊ घातले आणि तिने जर माझा विश्वासघात केला तर, आणि तेजसला मायेने समजून घेतलं आणि त्याने जर माझा विश्वासघात केला तर काय करणार? तेव्हा आता प्रताप हा कल्पनाला समजावतो की कल्पना, हे बघ, अगं तुझा हा जो काही टोकाची भूमिका घेण्याचा स्वभाव आहे ना, हा स्वभावच तुझा घात करतोय। तेव्हा आता कल्पना रागाने म्हणते की अहो, हे मात्र नक्की आहे की माझा घात झाला ते, कारण माझ्या दोन्ही सुनांनी माझ्या प्रेमाच्या चिंध्या केलेल्या आहेत। त्यावर आता प्रताप सांगतो की हे बघ, अगं मला तन्वीचं काही माहिती नाही, परंतु सायलीचं जर म्हणशील, सायलीने तुझा विश्वासघात केलेला नाही, कारण सायली आणि अर्जुन ह्या दोघांनी मिळून हे सर्व केलं होतं। परंतु हे बघ, आम्ही दोघंही आता सगळेजण मात्र विसरून गेलोत, आम्ही सगळं विसरून आता पुढे निघालोत, परंतु तू मात्र आहे तिथेच आहे, तेथेच तू विचार करत बसली। आणि हे बघ कल्पना, अगं आज सण आहे, त्यामुळे सगळं काही विसरून जा आणि सायलीला तू प्रेमाने जवळ घे, झालं गेलं सगळं काही विसरून जाऊयात, आजपासून तू माझी मुलगी आहे असं तिला प्रेमाने जवळ घेऊन बोल। तेव्हा आता कल्पना म्हणते की ठीक आहे, तुम्ही जे काही सांगतात ना तसं वागायला मला नाही जमणार, मग काय करू, थांबू का इथेच? तेव्हा आता लगेच प्रताप म्हणतो की नको, तर कल्पना म्हणते की मग हा विषय बंद करा, एकतर मला खूप कामं पडलेली आहेत। त्यानंतर आता इकडे महिपत हा नागराजला म्हणत असतो की काय झाले, आज तर सकाळी सकाळी तुम्ही दर्शन दिले? तर नागराज म्हणतो की काय झाले, कारण इमर्जन्सी झाली तशी म्हणून यावं लागलं, कारण आमच्या प्रतिमा बहिणीच्या स्मृती हे जिवंत व्हायला लागले, कारण ऍक्सिडेंट होण्याच्या अगोदरच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या तिला आठवायला लागल्या। त्यावर आता महिपत म्हणतो की म्हणजे मग तुम्ही इथे येता आणि तोंड वर करून हे सर्व सांगतात का? तेव्हा आता नागराज म्हणतो की नाही, वहिनीची स्मृती येणं हे आपल्यासाठी किती कठीण आहे हे तर तुला माहितीच आहे ना। तेव्हा आता महिपत म्हणतो की हो ते तर नकोच, कारण तिचं थोबाड जाळताना तिने स्वतः मला बघितलं होतं, तर ते माझ्यासाठी खूपच असं अवघड आहे। त्यावर आता नागराज म्हणतो की हो, मला सुद्धा भीती आहेच, त्यामुळे आपण इतकं रिस्की नाही घेऊ शकत, त्यासाठी मला सुद्धा काहीतरी करावे लागेल। तेव्हा आता लगेच महिपत म्हणतो की नागराज सेठ, मला एक गोष्ट सांगा बरं, तुमच्या त्या हलक्या डोक्याच्या वहिनीला नक्की काय काय आठवले? त्यावर आता नागराज म्हणतो की जेव्हा ती आश्रमात गेली होती आणि त्या तन्वीने जे लहानपणी चित्र काढलेले आहे ते तिला आठवले, म्हणजे तिला ते असं अर्ध जे काही आहे अर्ध निर्ध तर ते तिला आठवते। तर महिपत म्हणतो की अहो, मग तिला अर्ध निर्ध आठवतं तर तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेतात? जेव्हा तिला सगळं काही आठवायला लागेल असे आपल्याला कळले, तेव्हा 2च मिनिटात आपण तिला ओढून टाकायचं। त्या टायमेला मी तिचा चेहरा खराब केला होता, परंतु आता तर तिला डायरेक्ट ढगामध्ये पाठवून देऊ। तेव्हा आता नागराज म्हणतो की तोपर्यंत मी काय करायचं की वहिनीला आजचं आठवलं आणि उद्याचं जर आठवलं तर त्याच्या फक्त मी नोंदी करीत बसायच्या का? तेव्हा आता नागराज म्हणतो की हे बघ, आता तुमच्या वहिनीचा जो विषय आहे तर तो बाजूला ठेवा आणि आता सुभेदारांच्या घरामध्ये जा, कारण कसे आहे की त्या मावशीने जे काही सुभेदारांच्या पर्यंत नेलेलं विष आहे ते काही अगदी या सुभेदारांपर्यंत नाही पोहोचले, मग तेच विष आहे तर ते उद्या उठून आपल्याला सुभेदार पाजणार तर नाही ना, याचं मात्र लक्ष ठेवण्यासाठी आपलं माणूस लागणार आहे, तर त्यासाठी तुम्ही तेथे असणं हे खूप गरजेचं आहे। तेव्हा आता लगेच नागराज म्हणतो की काय म्हणजे मी सुभेदारांकडे जाऊ का? आणि नाही, मी नाही जाऊ शकत, कारण मला माझ्या मेहुण्याकडे जायचं आहे। तर तेव्हा आता महिपत म्हणतो की नाही नागराज सेठ, तुम्हाला कळले का, तुम्ही आता मेहुण्यांच्या घरी नाही तर अगदी सुभेदारांच्या घरात जायचं, कळले ना तुम्हाला आता? कारण सुभेदारांच्या घरामध्ये जाणारा फक्त आणि फक्त एकमेव जो काही हेरा आहे तर तोच आमच्याकडे उरलेला आहे, त्यामुळे तुम्हाला किती काही केले तरी आता शेवटी इकडे सुभेदारांच्याच घरात जावे लागेल। त्यानंतर आता इकडे सुभेदारांच्या घरी तेजस, अर्जुन आणि अद्वैत हे डोक्याला पट्टी आता जी आहे तर ती बांधून मात्र आता दहीहंडी फोडायला तयार होतात।
तेव्हा मात्र कला, सायली आणि मानसी ह्या छान ड्रेस घालून अगदी दहीहंडी फोडायला येतात. तेव्हा आता म्हणजे मानसी ही तेजसकडे बघत असते आणि तेजस मानसीकडे. तर कला आता अद्वैतकडे बघत असते. अद्वैत लगेच आता कलाकडे येतो आणि अर्जुन मात्र सायलीकडे. आता सायली ही अर्जुनकडे अगदी एकटक बघत असते आणि अर्जुन तर रोमांटिक होत आता सायलीकडे पाहत असतो. तेव्हा मात्र आता मानसी थोडीशी रागाने बघते, परंतु आता कला मात्र मुद्दाम आता समोर बघत असते. अद्वैतला काही कळत नसतं. अद्वैत सारखा आता इकडे तिकडे बघतो की नक्की कला कुणाकडे बघत आहे, म्हणून तो समोर बघतो. त्यावर आता सायलीला खूप हसू येते. सायली आता इकडे तिकडे बघत अर्जुनला विचारते की काय हो, तुम्ही असं का बघतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझी बायको किती सुंदर दिसते, तर तिच्याकडे बघतोय. तेव्हा आता सायली म्हणते की अहो असं एकटक नका ना बघू, मला कसे तरी होते. त्यावर आता अर्जुन म्हणतो की मी तुला सांगू का, जेव्हा तू माझ्या आजूबाजूला असते ना तर तेव्हा मला कसे तरी होते. त्यामुळे हे बघ, आता मात्र मला माझ्या बायकोकडे बघण्यास म्हणजे शिवाय कोणीही नाही अडू शकत, कारण मी लायसन काढलेलं आहे. कारण एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा मी लायसन काढलेले आहेत. त्यावर आता सायली सुद्धा अगदी प्रेमाने म्हणते की लायसन असेल तरी सुद्धा काही नाही, कारण गाडी वाटेल तशी चालवली तर अपघात होऊ शकतो. त्यावर आता अर्जुन हसतो आणि म्हणतो की मॅडम मी कधीच अगदी जखमी झालेला आहोत, कारण असे जर काही अपघात झाले तर मला ते नक्की आवडतील. तेव्हा आता सायलीला खूप हसू येते. सायली हसत असते. त्यानंतर मात्र आता इकडे कलाही समोरच बघत असते आणि हसत असते. अद्वैत सुद्धा सारखा तिकडेच बघत असतो. तर आता इकडे तेजस मानसीकडे बघतो, तर मानसी आता थोडीशी रागानेच तेजसकडे बघत असते. त्यावर आता सायली अर्जुनला म्हणते की पुरे बर का, आता जाऊन दे ना मला आता. त्यावर आता अर्जुन म्हणतो की अगं थांब ना, अगं इम्पॉर्टंट गोष्ट ही राहूनच गेली. सायली विचारते की कोणती. तेव्हा आता अर्जुन अगदी प्रेमाने तिची दृष्ट काढत अगदी म्हणजे एका वृद्ध माणसासारखं करतो. सायलीला तर फारसा हसायला येतं. सायली इकडे तिकडे बघून लाजते आणि म्हणते की अहो काय करतात. त्यावर आता अर्जुन म्हणतो की जे माझी बायको नेहमी करत असते तेच करतोय, अगदी सुंदर बायकोची मी दृष्ट काढतो. त्यावर तर सायली म्हणते की अशी आणि सगळ्यांच्या समोर. अर्जुन म्हणतो की सांगितले ना लायसन्स काढलेला आहे मी, ते पण तीनदा. तर सायलीला फारसं हसायला येतं. तेव्हा आता अर्जुन सुद्धा खूप हसतो आणि कला आणि अद्वैत सारखे यांच्याकडेच बघत असतात. ते जे काही बोलत होते तर हे दोघेही ऐकतात आणि दोघांना सुद्धा आता हसायला येत असते. तेव्हा आता अद्वैत लगेच कलाला विचारतो की हा काय करतो, नेमकं काय बोलतात, नक्की काय चाललंय यांचे. तर आता कला म्हणते की तेच की जे आपल्यात कधीच घडू शकत नाही ते. अद्वैत विचारतो की म्हणजे नक्की काय. तर कला म्हणते की अहो तुम्ही तर ग्रेट चांदेकर, तुम्ही कशाला कधी कुणाची दृष्ट काढताल बरं. त्यावर आता अद्वैत विचारतो की मी कशाला तुझी दृष्ट काढायला पाहिजे बरं, उलट माझी दृष्ट तू काढायला पाहिजे. कला विचारते की का. तर अद्वैत म्हणतो की उलट तुझ्याबरोबर संसार करायचं म्हणजे काही सोपं काम आहे का. तेव्हा आता कला ही थोडीशी रागाने चांदेकर असं म्हणून आता अद्वैतला थोडीशी मारते. तर अद्वैत लगेच म्हणतो की मारते काय. त्यानंतर आता इकडे तेजस मानसीला म्हणतो की मी काढू का तुमची दृष्ट. तर मानसी म्हणते की अजिबात नाही, आपण येथे आलो ना ते अजिबात विसरू नका आपल्यात काय आहे ते. तुम्हाला अजून सुद्धा सांगते की मी अजून तुम्हाला स्वीकारलेलं नाही म्हणून. आणि तेवढ्याच सायली आता मानसी जवळ येते आणि म्हणते की मानसी अगं अजून किती दिवस तू असं अडखळत ठेवणार आहे. अगं जे काही मनातील मतभेद आहे ना ते आता मिटवा. त्यावर आता अर्जुन सुद्धा तेजस आणि मानसीला म्हणतो की गेल्या 2 दिवसापासून मी बघतोय की तुम्ही सुद्धा एक सॉलिड टीम आहात, परफेक्ट असे पार्टनर मेड फॉर इच अदर त्या टाईपचे. तर लगेच ऐकून तेजस म्हणतो की वा 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 वा, अरे पटलं रे मला तुझं अर्जुन, कारण असेही तुच्छ असे माणसाचे विचार तर पडतातच. आणि माणसाला म्हणतो की नाही का हो बरोबर आहे ना. तेव्हा आता कला अद्वैत अर्जुन सायली यांना खूप असे हसायला येते. आणि तेवढ्यात आता पूर्णाई आणि आबा हे दोघे बाहेर येतात. आता पूर्णाई आजी अगदी मोठ्या आवाजात म्हणते की अरे पोरांनो, दहीहंडी फोडायची की नाही, नुसत्या गप्पा काय करत बसलात. त्यावर तर सायली म्हणते की अहो पूर्णाजी फोडायची आहे, कारण आम्ही जे पथक बोलवलेलं आहे तर ते येतच असेल. त्यावर आता हे बघून आबा म्हणतात की पूर्णे अगं किती वर्ष झालं, कारण या वर्षीच्या दहीहंडीला तर यायला भेटले सुभेदारांच्या, आणि हे बघ आता हे सर्व बघून मला तर पूर्वीचे दिवस आठवतात. त्यावर आता तेजस म्हणतो की आबा अहो तुम्ही फक्त बघतच राहा की आम्ही काय कल्ला करतो ते, फक्त आमचा जोश बघून तुम्ही इकडे येऊ नका, नाहीतर लोकांना कळणार नाही की दहीहंडी आहे की क्रिसमस आहे. त्यावर आबा म्हणतात की काय. तर आता अर्जुन म्हणतो की तेजस अरे शांत हो,
तर मानसी सुद्धा आता तेजसकडे रागाने बघते, तर तेजस म्हणतो की नाही आबा, अहो मी फक्त मजा केली, सॉरी बर का. तेव्हा आता आबांना आणि पूर्णाईला तर खूप हसू येते. त्यावर आता लगेच अद्वैत म्हणतो की आबा, अहो तुम्ही काळजी करू नका आणि तुमच्या पथकात 10-12 तरी मुलं असतील, परंतु आम्ही तर तिघे आहोत, आम्ही तिघच पुरेसे आहोत. एकावर एक असे थर रचतो आणि पटकन दहीहंडी फोडतो की नाही बघत राहा. आणि तेजस आता मानसी, कला आणि सायली या तिघींना म्हणतो की तुम्ही मुली येथे थांबा आणि मस्त आम्हाला चेअरिंग करा. चेअरिंग थांबायला नकोय. त्यावर आता सायली म्हणते की 1 मिनिट, अहो तेजस भाऊजी, तुम्हाला काय म्हणायचं की दहीहंडी फक्त मुलंच फोडतात आणि मुलींनी खाली उभं राहून टाळ्या वाजवायच्या असतात का? तर अद्वैत म्हणतो की हंडी तर आम्हीच फोडणार. त्यावर आता मानसी म्हणते की भाऊजी, अहो तुमचे तर खरंच आमच्याबद्दल खूप असे गैरसमज आहेत आणि राष्ट्रहित, अहो हे जे काही गैरसमज आहे ना आमच्याबद्दलचे, ते सगळे आम्ही दूर करू. तर कला आता अद्वैतला म्हणते की चांदेकर, सायलीने जे काही दहीहंडीसाठी पथक बोलावलेलं आहे ना, त्यात तर मुलं नाहीच. तर लगेच आता आबा म्हणतात की म्हणजे काय, नक्की आहे तरी कोण मग? आणि तेवढ्यात मात्र आता समोर बघतात तर काय, अनेक मोठा मुलींचा एक घोळका येतो आणि आता मानसी, कला, सायली अगदी आनंदाने उड्या मारत टाळ वाजवत असतात. तर आता तेजस, अद्वैत आणि अर्जुन हे तर अगदी आश्चर्याने या मुलींच्या घोळक्याकडे बघत असतात. तेव्हा पूर्णाजी सुद्धा त्यांना बघून अगदी डान्स करत असते. त्यावर आता अद्वैत म्हणतो की मुलींचं पथक, तर तेजस म्हणतो की म्हणजे यावर्षी मुली दहीहंडी फोडणार का? त्यावर आता सायली म्हणते की अहो तेजस भाऊजी, फक्त या नाही, आम्ही तिघी सुद्धा थर चढणार आहोत. त्यावर आता लगेच अर्जुन म्हणतो की अरे तुम्हाला माहिती आहे का, दरवर्षी आमच्या इथे माझी बायको सायली दहीहंडी फोडते तर, आणि तिला प्रोत्साहन करणारा पहिला व्यक्ती तर मी आहे. त्यावर आता आबा म्हणतात की म्हणजे आज इथे सुद्धा बायकांचं राज्य का? तर मानसी, कला आणि सायली अगदी गालातल्या गालात खूप असे खुर्चून असतात. हे तर काही वेगळंच आहे. तर लगेच पूर्णाजी म्हणते की भाल्या, अरे माझ्या पोरींना काहीतरी तू असं वेगळं समजू नकोस. अरे अशी कोणतीही गोष्ट नाही की पुरुष करू शकतात, बायका करू शकत नाही म्हणून. तेव्हा आता आबा म्हणतात की पूर्णे, अगं बघू बघू. तर पूर्णाई म्हणते की हो हो बघ बघ. त्यावर आता कला म्हणते की आजोबा, अहो तुम्ही बघतानच, कारण आम्ही मुलींनी या मुलांचं चॅलेंज स्वीकारलेलं आहे. तर तेव्हा आता पूर्णाईला तर खूप हसू येते. पूर्णाई लगेच प्रतापला आवाज देते आणि कल्पना या दोघांना सुद्धा लवकर बाहेर या रे, बघा तरी या वर्षीची दहीहंडी अगदी खास आहे, या लवकर. तेवढ्यात अगदी अस्मिता, कल्पना, प्रताप हे सगळेजण बाहेर येतात. चैतन्य आणि नागराज आणि विमल हे सगळेजण असतात आणि इकडून आता चांदेकरांच्या फॅमिलीतील सगळेजण अगदी तेथे हजर होतात. सगळेजण एकत्र येऊन आता मुलींचं ते पथक बघून सगळेजण खुशून हसतात. तेवढ्यात आता नागराजच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि नागराज बोलायला आतमध्ये जातो. तर कला आता म्हणते की सायली आणि मानसी, चला आता ह्या मुलांना आपण दाखवून देऊ की आपण सुद्धा काय आहोत ते. तेव्हा लगेच आता सायली ही कला आणि मानसी यांना खुणावते आणि अर्जुनला खुणावून ती आता जायला निघते. परंतु अर्जुन लगेच तिचा हात धरतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला एक गंमत सांगू का, लग्नाच्या पहिल्या वर्षी तुला असं सरसर अगदी वर चढून हंडी फोडताना बघितलं ना, तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. तेव्हा जे मी तुला बघितलं तर ती नजर आजपर्यंत तुझ्यावरच आहे. तेव्हा आता सायलीला खूप हसू येते. सायली लाजते आणि हसतच पुढे जाते. तर अर्जुन लगेच आपला हात पुढे करतो. तर अद्वैत त्याच्या हातामध्ये हात देतो आणि तेजस सुद्धा, आणि गोविंदा गोविंदा म्हणून जय जयकार करतात. तर आता कला, सायली, मानसी आपल्या ओढणी आहे तर त्या कमरेला बांधतात आणि अगदी थर चढायला तयार होतात. अर्जुन आणि तेजस मात्र मस्त आता तो डफली भाज्या वाजवत असतात आणि तेवढ्यात तेथे आता सर्वजण दहीहंडी फोडायला इतके उत्सुक असतात आणि प्रत्येक जण तयारीला लागतो, टाळ्या वाजवत असतात. आणि मधुहूंची सुद्धा आता तेथे एंट्री होते. मधु सुद्धा धावतच येतात. तेव्हा आता मधु लगेच अगदी सर्वांची नजर चुकून आत रूम मध्ये येतात आणि ज्या रूम मध्ये त्यांनी अगोदर तन्वीचा फोटो तो बघितलेला असतो, तर तोच आता ते शोधायला आत येतात आणि आता आतमध्ये त्या कपाटात ते उचकत असतात. नागराज लगेच आता त्यांचा पाठलाग करत रूम मध्ये येतो आणि बघतो तर दरवाजात बघून मधु नक्की काय उचकत आहे याकडे तो बारीक लक्ष ठेवतो. बाहेर तोपर्यंत आता दहीहंडी फोडण्यासाठी मुलींचा थर एकावर एक चढत असतो. तेव्हा आता सायली ही थरावर चढत असते. सर्वजण आता सायलीला टाळ्या वाजवत असतात. सायली आता दहीहंडी फोडायला वर चढते. तोपर्यंत मधु आता प्रत्येक ठिकाणी उचकत असतात की नक्की तो फोटो कुठे आहे. ते गाठोडं ते शोधत असतात आणि नागराज अगदी चोरून त्यांच्याकडे पाहत असतो. तेव्हा आता पूर्णही टाळ्या वाजवत आबांना म्हणते की बघ रे बघ,
अरे माझी नाचून बघ कशी चढते वर दहीहंडी फोडायला. आबा सुद्धा हसतात. थरावर चढत असताना सायली तेवढ्यात तिचा पाय घसरतो आणि ती परत खाली येते. आणि आता सर्वजण अगदी धक्क्याने बघत असतात, परंतु सायली मात्र स्वतःला सावरते आणि परत आता थर चढायला ती अगदी प्रयत्न करते. त्यानंतर आता इकडे मधू खूप काही शोधतात, परंतु त्यांना आता अजूनपर्यंत काही सापडलेले नसते. नागराज मात्र अगदी त्यांच्यावर लक्ष ठेवूनच असतो. तेव्हा आता मधू खूप काही शोधतात, परंतु तेथे त्यांना आत्तापर्यंत काही सापडत नाही. म्हणून ते आता अगदी बाहेर यायला लागणार तोच लगेच नागराज बाजूला जाऊन लपतो. मधू अगदी रूमच्या बाहेर निघतात आणि दरवाजा लावतात आणि बाहेर येतात. बाहेर मात्र आता दहीहंडी फोडण्यासाठी सगळ्यांची अगदी उत्सुकता लागलेली असते. सर्वजण सायली केव्हा वर चढते आतुरतेने वाट बघत असतात आणि टाळ्या वाजवत असतात. सर्वजण आता सायलीला चेअरअप करत असतात. मधू दुसऱ्या रूममध्ये येतात आणि इकडे तिकडे बघतात. तन्वीचा एक सुद्धा फोटो इथे का नसेल म्हणून प्रत्येक ठिकाणी ते शोधत असतात. तर इकडे आता ही जी काही सायली आहे तर ती अगदी थरावर थर चढून अगदी वर अगदी जात असते आणि सर्वांना आता फारसा आनंद होत असतो. आणि तेवढ्यात आता टेबलवर जो काही प्रतिमा आणि तन्वी या दोघींचा फोटो आहे तर आता जेव्हा वाऱ्याची झुळूक येते आणि पडद्याने मात्र तो टेबलवरचा फोटो आहे तर तो अगदी खाली म्हणजे असा पालथा पडतो आणि त्याचा आवाज झाल्यानंतर मधू लगेच तेथे जागच्या जागी थांबतात. चैतन्य आणि अर्जुन अगदी जोरजोराने टाळ्या वाजवत असतात. अस्मिता आणि विमल, पूर्णाजी आणि कल्पना हे सगळेजणी अगदी उत्सुकतेने आता सायली केव्हा वर चढते हे बघत असते. तेव्हा आता पूर्णाई आबांना म्हणते की मला तर असं वाटतं की सरसर आता वर चढावं. तेव्हा आता आबा म्हणतात की अगं पूर्णे सरसर सरसर करू नको, नुसता विचार जरी केला ना तरी सुद्धा तुझे पाय दुखतात. तेव्हा आता लगेच पूर्णाई ही आबांना काठी दाखवते की भाल्या मार खाशील सांगून ठेवते तुला. तेव्हा आता आबांना तर खूप असे हसायला येते. त्यानंतर आता मधू जो काही पडलेला फोटो आहे तर तो आतमध्ये उचलतात. फोटो बघितल्यानंतर आता मधूंना धक्काच बसतो. तेव्हा आता मधू लगेच म्हणतात की साऊ माझी साऊ आणि मधूंच्या डोळ्यात पाणी येते. आणि तेवढ्यात मात्र नागराज आता हे सर्व ऐकतो. म्हणजे माझी जी काही साऊ आहे सायली तर तीच खरी तन्वी आहे. तर आता नागराजने हे जेव्हा ऐकलेलं असते तर नागराजच्या पायाखालची जमीन सरकते. नागराजला असं वाटतं की आता ह्या मधूला कळाले. तर तेव्हा आता मधू म्हणतात की आता माझी 100% खात्री पटलेली आहे की माझी साऊ ही तन्वी आहे आणि सगळ्यांना मी आता हे जाऊन सांगणार की प्रिया ही तन्वी नाही. प्रियाचा तर हा आणखीन एक टोकाचा खोटेपणा आहे. माझी साऊ तन्वी आहे म्हणून मधू आता तिच्या फोटोवरून प्रेमाचा हात फिरवत खूप असे रडत असतात. म्हणजे माझी साऊ ही वकील साहेब आणि प्रतिमा यांची मुलगी आहे. तर आता नागराज हे सर्व ऐकतो. तर नागराजला असं वाटतं की काय करावं, कारण हा मधू तर आता सगळ्यांना जाऊन सांगेल म्हणून. आणि हो वकील साहेब, अहो आता हीच माझी तन्वी आहे म्हणून आता मी सगळ्यांना सांगणार मी सगळ्यांना म्हणून मधू आता घाईने बाहेर यायला लागतात. तोच लगेच आता नागराज लपतो. तेव्हा बाहेर आता दहीहंडी फोडण्यासाठी सायली तर अगदी पूर्ण वर चढलेली असते. तेव्हा आता नागराज लगेच आता इतका घाबरतो. तो म्हणतो की आता ह्या म्हाताऱ्याला तर सगळं कळलेलं आहे, नक्की आता हे सगळ्यांना सांगणारच आणि हे महिपतला तर मला आता सांगावंच लागेल. परंतु परत फोन आपल्या खिशामध्ये ठेवतो. एवढा वेळ कुठे आहे आणि आता परत म्हणजे स्वतःलाच काहीतरी करावं लागेल असे म्हणून आता त्याची पूर्णपणे घाबरगुंडी उडते आणि या म्हाताऱ्याला आता थांबवावंच लागेल म्हणून आता तो घाईने मधूंचा पाठलाग करत अगदी पुढे येतो. तोपर्यंत अगदी डोळ्यामध्ये पाणी येत मधू तो फोटो अगदी आपल्या छातीशी धरत तेथे बाहेर येत असतात. सायली तेवढ्यात अगदी वर अगदी थरावर पोहोचलेली असते, ती पण दहीहंडीपर्यंत. आणि तोच लगेच मधू आता धावतच आतमध्ये येतात आणि आतमध्ये जो काही कृष्णाचा फोटो आहे त्या फोटोकडे बघत असतात आणि आता नागराज पाठलाग करतच अगदी त्यांच्या मागे येतो. तेव्हा नागराज मात्र आता जो काही समोर सूर्य चाकू वगैरे आहे तर त्याकडे बघत असतो आणि आता मधू मात्र कृष्णाकडे अगदी हात जोडून अगदी तो फोटो दाखवत खूप रडत असतात. तेव्हा आता नागराज जो चाकू आहे तर तो घेऊन मधूवर वार करणार असतो. बाहेर सर्वजण अगदी दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात मग्न असतात, परंतु त्याच वेळेस आता अद्वैतला टाळ्या वाजवता वाजवता आणि हसता हसता जरा जोराचा ठसका लागतो म्हणून तो आता कलाला खुणावतो आणि कलाला खुणावून तो आतमध्ये पाणी प्यायला येतो. तोपर्यंत नागराज लगेच आता तो सुरा घेतो आणि मधूंच्या पाठीमध्ये खूप असतो.
तोपर्यंत आता लगेच नागराज तो फोटो आहे तर तो फोटो घेऊन तेथून फरार होतो आणि आता मधू अगदी जोरात साऊ साऊ आणि जावई बापू असे करत असतात। तेवढ्यात अद्वैत आत येतो तेव्हा मधू आता अद्वैतच्या अगदी गळ्यात पडतात, कारण मधूंचा जो काही चाकू खुपसलेला आहे तर ते आता अद्वैतच्या अगदी मिठीत येऊन पडतात। तर आता अद्वैत बघतो तर काय मधूंच्या पोटामध्ये चाकू खुपसलेला आहे। तर तेव्हा आता अद्वैत मधूंना धरतो तर मधू म्हणत असतात की तुम्ही जावई बापूंना बोलवा आणि बापूंना सांगा की साऊ माझी साऊ तन्वी आहे। आता अद्वैतच्या कानामध्ये सर्व काही मधू अगदी धाराधीरती अगदी कोसळणार तोच आता हे शेवटी सत्य सांगतात। तोपर्यंत बाहेर आता सायलीने तो दहीहंडीच्या मडक्यातील तो नारळ काढलेला असतो आणि त्या नारळाने मात्र ती आता दहीहंडी फोडणार असते। तेव्हा आता अद्वैत पूर्ण गाळ होतो आणि तो आता मधूंच्या रक्ताने पूर्णपणे भरलेला असतो आणि तसाच तो बाहेर येतो। आता अर्जुन सुद्धा त्याच्या तोंडातून असे नाव निघत नसते। आता अद्वैत बाहेर येतो तर पूर्णाजी आणि आबा अद्वैतकडे बघत असतात। आता सर्वांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो, परंतु अर्जुन मात्र अगदी जोरजोराने जे काही ढोलताशा वाजवत आहे त्या आवाजाने कारण अर्जुनच्या कानापर्यंत आवाज पोहोचत नसतो। अद्वैत आता इतक्या आवाज देत असतो परंतु तरी सुद्धा आता या मोठ्या आवाजाने अर्जुनपर्यंत आवाज जात नसतो। तर आता आबा आणि पूर्णही मात्र धक्क्याने अद्वैतकडे बघत असतात। तेव्हा आता आबाही मोठ्याने ओरडतात की अद्वैत काय झाले? तर पूर्णाजी म्हणते की अर्जुन अरे बघ ना त्याला काय झाले। अर्जुन हा सायलीला चेरेप करत असतो आणि सायली ती दहीहंडी फोडत असते आणि आता अद्वैतला इतका म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो, तो इतक्या जोरजोराने ओरडून मात्र त्याचा पूर्णपणे श्वास रोखलेला असतो। आता अर्जुन अगदी हसता हसता बघतो मागे वळून तर तेव्हा त्याला अद्वैत दिसतो। घाईने तो आता अद्वैत जवळ धावत येतो आणि विचारतो की अद्वैत काय झाले? अर्जुनला तर आता धक्काच बसलेला असतो। तेव्हा आता अद्वैत श्वास घेत म्हणतो की मी तुला सगळं काही सांगतो, पण त्या अगोदर मला तुला एक सत्य सांगायचं आहे। मला तुला सायलीच्या आई बाबांबद्दल काहीतरी सांगायचं आहे। सायलीचे आई वडील हे जिवंत आहे असे अर्जुन आता जेव्हा सांगतो तेव्हा आता अर्जुन अगदी ऐकत असतो, परंतु आता अद्वैतला खूप त्रास होत असतो आणि तेवढ्यात सायली आता दहीहंडी फोडते। सर्वजण आता त्याच आनंदात असतात, परंतु अद्वैत आणि अर्जुन हे दोघे इकडे बोलत असतात आणि आता हे सगळेजण इतके टाळ्या वाजवतात। तेव्हा सायली आता दहीहंडी जेव्हा फोडते तर तिला इतका आनंद झालेला असतो म्हणून ती आता अर्जुनकडे अगदी खुशून हसणार तोच लगेच तिला समोर अर्जुन दिसत नाही। समोर बघते तर काय अद्वैत भाऊजी आणि अर्जुन तिकडे आहे। तर सायली आता पाहते तर तिला सुद्धा धक्काच बसतो आणि इकडे अर्जुन सायलीकडे बघत आता म्हणतो की सायलीचे आई बाबा। तेव्हा आता सर्वजण अगदी सायलीने दहीहंडी फोडली म्हणून टाळ्या वाजवत असतात। तेव्हा मात्र आता कलाचे लक्ष अद्वैत आणि अर्जुन या दोघांकडे जाते। सर्वजण जेव्हा अद्वैतची ती अवस्था पाहतात आणि त्याच्या आता पूर्ण त्या शर्टला त्याला रक्त लागलेले असते, मधूंचं जे काही रक्त आहे ते आता अद्वैतच्या शर्टला लागलेले असते आणि आता सर्वजण हे दृश्य बघून तर सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते। सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा शॉक बसलेला असतो आणि अर्जुन तर पूर्णपणे आता स्तब्धच झालेला असतो। अर्जुनची ती अवस्था बघून आता सर्वजण एकटक अर्जुनकडेच पाहत असतात। सायली आता अगदी धक्क्याने तो थर खाली उतरत असते। सर्वजण अद्वैत जवळ येतात तर आता सर्वांना धक्का बसतो। कला धावतच येते की चांदेकर काय हे ठीक तर आहे ना तू? तर अद्वैत म्हणतो की हो मी ठीक आहे, पण अद्वैत आता सर्वांना सांगतो की मधू मी ठीक आहे, परंतु मधू। तर सायली म्हणते की काय झालं मधूंना? तर अद्वैत तिकडे बोट दाखवतो। अद्वैत सारखा बोट दाखवत असतो। तेव्हा आता सगळेजण मागे वळून बघतात तर सायली आणि अर्जुन लगेच आत धावतात। तेव्हा मात्र आता आतमध्ये येऊन बघतात तर मधू अगदी खाली कोसळलेले असतात, कारण त्यांच्या पोटामध्ये आता जो चाकू खुपसलेला आहे तर त्यामुळे मधू अगदी धाराधीरती खाली कोसळतात। हे दृश्य बघून आता सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आता सायली रडत रडत म्हणते की मधू उठा ना, अहो मधूंना काय झालं? अहो बघा ना ते नाही उठत। तेव्हा अर्जुन बघतच असतो। आता मधूंच्या पाठीमागून चाकू खुपसलेला आहे ते मात्र अजूनपर्यंत कोणी बघितलेलं नसते आणि सर्वजण मधूंना उठवत असतात। अर्जुन सुद्धा आवाज देतो। सायली खूप रडत असते, अगदी हलहलून ती मधूंना उठवायला प्रयत्न करत असते, परंतु आता तिला कुठे माहिती की मागून चाकू लागलेला आहे म्हणून सायली खूप रडते। अर्जुनला सुद्धा एक क्षण काहीच कळत नसते। सायली खूप रडत असते। तर मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता सगळेजण मधूंना हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात। सायली आणि अर्जुन अगदी मधूंच्या जवळच असतात। प्रताप सुद्धा त्यांच्या सोबत असतो। तेव्हा आता मधूवर अगदी उपचार सुरू होतात आणि आता ICU मध्ये त्यांना घाईने नेले जाते।
तेव्हा आता सायली आणि अर्जुन महिपतच्या घरी येतात आणि आता सायली म्हणते की अरे महिपत, माझे मधू तुझ्यामुळे कोमात गेले. अरे नव्याने ते आयुष्य सुरुवात करणार होते, पण तू त्यांचं आयुष्य त्यांच्यापासून हिरावून घेतलं. अरे असे किती जणांचा तू अजून तळतळाट घेणार आहे. अरे तुझी मुलगी शिक्षा भोगते हे पुरेसं नाही का तुला. तेव्हा आता महिपत सायलीवर धावून येतो. तोच लगेच आता अर्जुन महिपतची गचंडी धरतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.